आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू। चला तर मग सुरुवात करूया आपकी अदालतमध्ये आजच्या खटल्याला। आज आपले पाहुणे आहेत एक असे युवा नेता जे बिहारमध्ये लोकप्रिय नेता आहे। त्यांच्या सभांमध्ये लाखो लोक गर्दी करतात त्यांचं भाषण ऐकण्यासाठी। आज जरी 5 जागांवरून ते लढत असले तरी त्यांच्या पक्षाची जादू पूर्ण बिहारमध्ये आहे। सगळ्याच्या सगळ्या 40 जागांवर आहे। प्लीज वेलकम आजचे आपले पाहुणे तरुण तडफदार चिराग पासवान। आणि आता मी स्वागत करतोय आजचे आपले जज, दैनिक जागरणचे असोसिएट एडिटर, एक खूप मोठे वरिष्ठ पत्रकार अनंत विजय। न्यायालयीन कारवाईला सुरुवात करावी। तर चला मग सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप मोदींचे हनुमान चिराग पासवान। आपकी अदालतमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर आरोप आहे की हे ॲक्सिडेंटल पॉलिटिशियन आहेत। चिराग, बाबा रामविलास पासवान देशाचे खूप मोठे नेता, त्यांचा खूप प्रभाव होता, सरकारमध्ये मंत्री होते आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव सुद्धा नोंदवलेलं सगळ्यात जास्त मतं मिळून जिंकलेले नेते। एवढं सगळं घरामध्ये होतं, त्यानंतर सुद्धा सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही राजनीतीमध्ये रुची नव्हता घेत। आता मला कळत नाही की हे मी कसं सांगू। अरे आता तर सुरुवात झाली चिराग। ही म्हणजे आम्हा नेप मुलावर चालणारी दुधारी तलवार आहे। मी ज्या काळातून आलो तिथे वडिलांच्या पावलावर चालणे चांगले मानले जात असे, पण नंतर आज मला असं वाटतं की जर तुम्ही यासारखं काही केलं तर याच्यासारखा दुसरा कोणताही गुन्हा नाहीये। त्यावेळी पण मी एक इमानदार प्रयत्न केला, मी एक अल्टरनेटिव्ह करिअर तयार करण्याचा प्रयत्न केला, पण ट्रेलर पाहून तुम्हालाही कळून चुकले असेल की याचे काही होऊ शकत नाही। का कंगना रनौत आवडली नाही की चित्रपट करिअर आवडलं नाही? लोकांना आमची पडद्यावरची जोडी पसंत नाही पडली, पण आता आम्ही पार्लमेंटमध्ये लवकरच एकत्र येऊ। मध्यंतरी तुम्ही फॅशन डिझायनरचे करिअर पण ट्राय केले होते। हो, म्हणजे दॅट वॉज फॉर व्हेरी शॉर्ट टाइम अँड हू नोज बेटर देन यू। तो एक समर वेकेशन मधला छंद होता। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होते, शाळेच्या दिवसांची गोष्ट होती, मला अजून आठवत आहे। ही तेव्हाची गोष्ट होती, पण तो एक छोटासा एक एक्सपेरिमेंट होता, चालला तो पण नाही। शेवटी एका नेत्याचा मुलगा नेताच व्हायचे होते, दुसरा कुठला पर्याय नव्हता। किंवा असे आहे का की इतरत्र फ्लॉप झाला? म्हणूनच तर लालू यादव म्हणतात की तुमचे वडील रामविलास पासवान हे हवामान शास्त्रज्ञ होते। ते आधीच ओळखायचे की कोणता पक्ष जिंकणार आहे ते। 2014 मध्ये तुम्ही हवामान शास्त्रज्ञ झालात आणि बाबांना सांगितलं की मोदींजींच्या बाजूने या। नक्कीच, त्यांचाच मुलगा आहे, त्यांचाच अंश आणि त्यांचा संस्कार आहे माझ्यात। तर ही गोष्ट पण देखील, हे गुण कुठेतरी आलं की मी त्यांच्यासारखंच मी हवामानाचा अंदाज लावू शकतो। सरकार तर कोणाचेही बनू शकते, लोक कुठे चालले, कोणत्या दिशेने चालले आहेत, कोणाबरोबर चालले आहेत। आम्ही कधीच पोस्ट पोल अलायन्स केलं नाही, आतापर्यंत कधीच नाही। आता हा एक शुभ संकेत म्हणावा लागेल की आमच्या पक्ष किंवा बाबा ज्यांच्या बरोबर होते त्यांचेच सरकार बनले। आता हेच पहा ना, 2014 मध्ये तुम्ही त्यावेळी यूपीमध्ये होतात, काँग्रेसच्या सोबत होतात। सोनिया गांधी तुमची शेजारीण होती, शेजारीच राहत होत्या त्या। कधी कधी चालत सुद्धा भेटायला येत असत। हो, पण चिराग पासवान आले आणि त्यांनी त्यांचा पत्ताच कट केला। कोणाचाच पत्ता साफ केला नाही। आय थिंक इट वॉज नीड ऑफ द आवर। मी आपल्या पंतप्रधानामुळे खूप प्रभावित झालो आणि हे मी खुले मंचाने पण नेहमीच स्वीकार केला आहे। त्यावेळी त्यांचं जे विजन होता, मी 21व्या शतकातला तरुण आहे आणि मी नाही मानत जातपात आणि धर्माच्या राजकारणात। अँड द स्टेट आय कम फ्रॉम बिहार
तिथे खूप जास्त जात-पात आणि जातीयवाद हे जरा जास्तच आहे. देशाने पहिल्यांदाच असा एक पंतप्रधान पाहिला जो 125 कोटी देशवासियाबद्दल बोलत होता. मी हे 2014 ची गोष्ट सांगतोय. तर त्यावेळी ही गोष्टच मला त्यांच्याकडे आकर्षित करत होत्या. ही गोष्ट बरोबर आहे. बाबा सुरुवातीला तयार नव्हते. ही वॉज नॉट रेडी. अलायन्स बदलण्याच्या पक्षात नव्हते. बट इव्हेंच्युअली ते तयार झाले. आणि तुम्ही मोदींचे हनुमान बनलात. इव्हेंच्युअली. हा एक किस्सा आहे याच्यामागे. बरं मी सांगतो तुम्हाला, की मी का हनुमान बनलो आणि कसं बनलो ते. 2020 ची गोष्ट आहे रजत सर. त्यावेळी आम्ही निवडणूक स्वतंत्र लढवत होतो. मी एकटाच होतो त्यावेळी आणि इंडिया अलायन्स बरोबर थोडा दुरावा निर्माण झाला होता. सो आय ऑप्टेड आउट ऑफ द अलायन्स आणि मी एकटाच निवडणूक लढत होतो. तेव्हा माझ्यावर एक कंडिशन लादण्यात आली, की मी पंतप्रधानाच्या फोटोचा वापर करू शकत नाही. सो आय जस्ट सेड ऑन रेकॉर्ड वन डे, ते माझ्या हृदयात वास करतात. त्यांची फोटो, त्यांची होर्डिंगची गरज नाही. तर ते माझ्या हृदयात वास करतात आणि मी हनुमान बनलो. पण हा तर विरोधाभास झाला. रामविलास पासवान मंडल कमिशन घेऊन आले होते. ते राइट. नेहमी शेड्यूल कास्टसाठी, निम्न जातीसाठी आणि वंचितांसाठी त्यांनी काम केले. आणि आजकाल लालूजी असं म्हणतात, की जर मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री निवडून आले, तर ते संविधान खोडून काढतील, आरक्षण सुद्धा संपवून टाकतील. ते असं का करतील? तुम्हीच मला सांगा ना अगोदर. का करतील? हे तर लालूजीच सांगतील. हो, म्हणजे काही कारण तर हवं, की कशाला? गरज काय आहे? काय कारण आहे, की ते संविधानाला संपवतील, संविधानाला बदलतील? ज्या पंतप्रधानाने स्वतःच या संविधानामुळेच लगातार ते गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेत. 2-2 वेळेस पंतप्रधान झालेत आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत. जी व्यक्ती वेळोवेळी या संविधानामुळेच देशाच्या सर्वोच्च पदावर ते विराजमान आहेत. काय कारण आहे, की कोणी संविधान बदलेल? आणि का? बाबासाहेबांनी लिहिलेलं हे संविधान आहे, काही खायची गोष्ट नाही. आज जे पंतप्रधान संविधानाला स्मरून ते नतमस्तक होऊन आणि त्याची शपथ घेतात, की जे काही होईल ते संविधानाला धरूनच होईल. आणि आज ते लोक संविधान रद्द केले जाईल म्हणतायत, ज्यांनी संविधानाचा चुकीचा वापर करून या देशात आणीबाणी लागू केली होती. जे लोक आज लोकशाहीची हत्या होईल म्हणतात, जे लोक म्हणतात, की देशात लोकशाही संपून जाईल म्हणतात, तर आणीबाणी दुसरं काय झालं होतं? आणि तुम्ही लालूंजीबद्दल बोलताय, मग तर त्यांनी त्यांच्या मुलांची नावे त्या आणीबाणीच्या दरम्यान लागू केलेल्या कलमांच्या त्यांच्या नावावर ठेवली होती. तर अशा ती त्यांना अफवा पसरवण्याची सवय आहे. 2015 सालच्या विधानसभेच्या तुम्ही निवडणूक पहा. तेव्हा पण एक कुठल्यातरी विधानाला पकडून आरक्षण संपणार. इतका गोंधळ माजवलं, की पूर्ण निवडणूक त्या दिशेला गेली. आज 10 वर्ष तर कधी झाली त्या तुम्ही गोष्टीला. मोदीजींशी बोललात, आरक्षण कधीच संपणार नाही अशी गॅरंटी ते देतायत? गॅरंटी मी देतो ना. मी देतो. जोपर्यंत माझे नेता आहे, मी देतो. आम्ही सरकारचा हिस्सा आहोत, तोवर आम्ही बोलूच. समाजातील वंचित, शोषित, दलित, गरीब कुटुंबातून आलेल्या लोकांचे आम्ही रक्षक आहोत, जो आज देखील मुख्य प्रवाहासोबत जोडल्या गेलेले नाहीत. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. 2019च्या जवळपासची एक गोष्ट आठवते. 2018 किंवा 19 अनुसूचित जाती जनजाती अॅट्रॉसिटी ॲक्टला घेऊन खूप गोंधळ झाला होता त्याला समाविष्ट करण्यासाठी. त्यावेळी माझे नेता आणि वडील रामविलास पासवान एकट्याने सरकारच्या विरोधात उभे ठाकले होते. इव्हेंच्युअली त्याला विथड्रॉ केलं गेलेलं होतं. 17ला लांबवण्यात आलं होतं लोकसभा आणि राज्यसभेच्या ॲक्ट मंजूर करण्यासाठी. तर अशात ही गॅरंटी पंतप्रधानांची तर आहेच, पण आजच्या तारखेला मी सुद्धा ही गॅरंटी देतो, की जोवर चिराग पासवान आहे, कमीत कमी तोवर कोणत्याही गरीबाला घाबरण्याची गोष्ट नाही आहे. त्याला त्याचा हक्क मिळणार, हा विश्वास मी देतो. दुसरी गोष्ट, लालूजी असं म्हणतात, की रामविलास पासवान तर सेक्युलर होते. हां. आणि नरेंद्र मोदी मुसलमानांच्या विरोधात आहेत. त्यांच्या राज्यामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. त्यांना फटकारले जात आहे. त्यांची सेक्युलरिझमची व्याख्या तर माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. एका विशिष्ट धर्माचे अपीसमेंटचे राजकारण करणे म्हणजे जर सेक्युलरिझम आहे, तर मी नाही मानत अशा धर्मनिरपेक्षतेला. मी मानतो, की भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे, एक सेक्युलर कंट्री आहे आणि ही धर्मनिरपेक्षता आपल्या मनात रुजलेली आहे. याचा दिखावा करण्याची गरज प्रत्येकाची स्वतःची आस्था असते रजतजी. तुम्ही बघा, मी पण पूजा अर्चना करतो, मी देवळात जातो, माझी पण स्वतःची आस्था आहे. पण याचा अर्थ असा नाही, की मी दुसऱ्याच्या आस्थेचा आदर करत नाही. भारत एक असा एकमेव देश आहे जिथे ही लिबर्टी तुम्हाला मिळते आणि हाच एक असा देश आहे जिथे तुम्हाला इतकी स्वतंत्रता आहे, की
तुम्ही कोणत्याच धर्माचं पालन, कोणत्याच धर्माच्या जशी तुमची इच्छा आहे तशी तुम्ही करू शकता. बघा, बिहारमध्ये लालूजींचे किंवा तेजस्वी यादवचे भाषण ऐकतो. त्यांचा आरोप हा आहे की राम मंदिराच्या नावावरती वोट मागितले जात आहेत. आता हे लोक कोणाच्या नावावर मते मागतात जेव्हा हे असे म्हणतात? या गोष्टी करून ते पण याच मुद्द्यावर मते मागतायत. आजपर्यंतही बिहारच्या खऱ्या मुद्द्यांवर अजूनही हे लोक बोलत नाही. बाबा, राम मंदिर हे खूप वर्षापासून ही कुठली नवी गोष्ट नाहीये. भाजपाच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा आहे. आणि मला तर या गोष्टीचा खूप आनंद आहे रजत सर, की फॉर वन्स अँड फॉर ऑल हा वादच संपुष्टात आला, ज्यावर दशकापासून राजकारण झाले. आम्ही तर खूप वर्षापासून बघतोय. माझ्या जन्मापासून मला आठवतंय की जेव्हा निवडणूक म्हटलं की राम मंदिराचा मुद्दा आलाच पाहिजे. 80च्या दशक असो, 90च्या दशक असो, या सगळ्या दशकात फक्त हेच चालले होते. केवळ आणि केवळ राम मंदिरच्या मुद्द्यावर, केवळ आणि केवळ 370ला घेऊन, वर्षानुवर्ष महिला आरक्षण बिलला घेऊन या सरकारने कमीत कमी वन्स अँड फॉर ऑल या सगळ्यांचे निवारण केले ना. तयार झालं राम मंदिर, झालं ना. ज्यांना वाटते ते जाणारच ना. हे लोक म्हणतात आम्ही त्याचा इव्हेंट केला. अहो श्रीराम 500 वर्षानंतर स्वतःच्या घरात विराजमान होतं, ही काय लहान गोष्ट आहे? ज्या लोकांची आस्था आहे, माझ्यासारख्या लोकांसाठी ही एक मोठी गोष्ट आहे. आणि हे लोक म्हणतात की भाजपाचा इव्हेंट झाला होता. तुम्ही सांगा ना, किती मंत्री होते बीजेपीचे बघा, तिथे राहुल उपस्थित? गांधीचं भाषण आम्ही ऐकलं आहे. तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. राहुल गांधी म्हणतात की तिथे तुम्ही अमिताभ बच्चनला बघितलं, तुम्ही ऐश्वर्या रायला नाचताना पाहिलं, फक्त गरीब माणसाला नाही पाहिलं. कारण हे गेलेच नाही ना तिथं, तर त्यांना ऐश्वर्या काय पण नाही दिसणार? गेली. तेच तर, कारण ते स्वतः नाही गेलेत. म्हणून त्यांना माहीतच नाही की तिथं साधू संतांपासून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत. आणि याच सर्वसमावेशक विकासाबद्दल आमचे पंतप्रधान बोलतात, सगळ्यांचा साथ, सगळ्यांचा विकास. राजकारणाला प्रथमच देशातल्या प्रत्येक क्षेत्राशी जोडले गेले आहे. मग तो एखादा उद्योगपती असो, कोणी असो. भारतीय सिनेमा सुद्धा आपलाच आहे, आपल्या देशाचा गौरव आहे, सन्मान आहे. मग त्याच्या राजकारणाशी संबंध का नसावा? का त्यांना या व्यासपीठावर नाही बोलवायचे? तर समाजातील खूप श्रीमंत आणि खूप गरीब लोकांना, या सर्वांना एकत्र आणून एकाच व्यासपीठावर आणणे म्हणजेच सगळ्यांचा साथ, सगळ्यांचा विकास आहे. पण तुम्ही किती जरी बोललात सबका साथ सबका विकास, तरी तुम्हाला माहिती आहे का, बिहारमध्ये जे मुस्लिम मतदार आहेत, त्यांचा एका बाजूचं मतदान लालूजींच्या पक्षाला जाईल, राजदला जाईल. नाही, अजिबात जाणार नाही. मी तुम्हाला सांगतो माझ्या नेहमीच जातं. नाही, तुम्ही माझे ते काढून बघा. मी माझ्या लोकसभेबद्दल खात्रीने सांगू शकतो. 2014 मध्ये, 19 मध्ये दोन्ही वेळेस, आणि मी हे खात्रीने सांगू शकतो, प्रत्येक वेळेस मुसलमानांनी मला मते दिली आहेत, यादवांनी मला मते दिली आहेत. आणि मी म्हणतो रजत सर, मी नाही मानत हे जातपात धर्म वगैरे. मला नाही कळत की का बिहारी लोकांना मुसलमान बिहारी, हा बिहारी, तो बिहारी असे का म्हणतात. तो बिहारी आहे, बस, गोष्ट संपली. जेव्हा मी बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट म्हणतो, तेव्हा मी बिहारच्या 13 कोटी जनतेबद्दल बोलतो. आणि जर भारताला विकसित देश बनवायचे असेल, तर या मतभेदापासून आपल्याला वर यावं लागेल. जात-पात, धर्म या सगळ्यांच्या वर यावं लागेल. भारतात काही फरक नाही. फरक आहे तो फक्त म्हणजे श्रीमंत लोक जे अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब लोक अधिक गरीब. जर आपल्याला प्रामाणिकपणे एक विकसित देश बनवायचा असेल, तर अगोदर गरीब आणि श्रीमंत यामधली दरी संपवावी लागेल. गरीब लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढावे लागेल आणि श्रीमंताच्या पैशांचे त्याच्या इक्वल डिस्ट्रीब्युशन व्हायला हवे, ज्याचा उपयोग समाज आणि देशातील गरिबांच्या कल्याणासाठी करता येईल. जनतामधून आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. सर, माझा प्रश्न असा आहे, काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादवांनी नवरात्रीच्या दरम्यान मासे खातानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. तुमच्या मते हे बरोबर आहे का? बघा, पहिली गोष्ट, कोण काय खात आहे, नाही खात आहे, मला वाटतं याच्याशी कोणाचे देणे घेणे नसावे. तुम्हीही काय खाता, काय नाही खाता, याच्या जगाला काही फरक पडत नाही, तर मग याचा तमाशा का करावा? प्रॉब्लेम अरायझेस जेव्हा तुम्ही याचा तमाशा बनवता. आणि तुम्ही ज्या पद्धतीने मासे फडकवत आहे, दाखवत आहे, मग एकामागून एक तुम्ही ज्यूसच्या बॉटल्या दाखवल्या. हा वॉटरमेलन ज्यूस आहे, हा ऑरेंज ज्यूस आहे, मी हे सत्तू तयार करून आणला आहे, हा अमका आहे, हा तमका आहे, या सत्तूने उन्हापासून रक्षण होते. हे तुम्ही कोणाला दाखवताय? आपल्या देशात आणि माझ्या प्रदेशातल्या एका मोठ्या जनसंख्येला आजही ज्यांना 2 वेळेच्या जेवणासाठी मेहनत करावी लागते, शेजारी बसलेले दुसरे नेता म्हणतात, हे पाहून अनेकांना राग येईल. म्हणजे तुम्ही त्याच उद्देशाने हे करताय ना. तुमची इंटेन्शनच हीच आहे की तुम्ही एका मोठ्या वर्गाला, एका मोठ्या आबादीला कुठं ना कुठं त्यांना वाईट वाटलं पाहिजे, हे प्रयत्न केलं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची गोष्ट आहे. मी नुकताच पूजा करून उठलो होतो. अँड द फर्स्ट थिंग आय सी इज हिम शोईंग दॅट फिश इन अ हेलिकॉप्टर. काय अर्थ आहे? जर तो व्हिडिओ 1 दिवस आधीचा होता, तर तुमची सोशल मीडिया टीम इतकी तत्पर नसावी की सेम डे व्हिडिओ पोस्ट करू शकली नाही?
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशीच का हा पोस्ट केला गेला? सो दिस वॉज ॲब्सोल्युटली नॉट कॉल्ड फॉर. याची काहीच गरज नव्हती यासारख्या चिराग व्हिडिओजची. ते म्हणत आहेत की जर बीजेपीचं तिसऱ्यांदा सरकार निवडून आलं तर मोदीजी ठरवतील तुम्ही काय खायचं, रिअली? काय प्यायचं, कोणते कपडे घालायचे. 3 वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत ते. हे गुजरातमध्ये त्यांनी काही केलं नाही. एका राज्यात तर असं काही केलं नाही. हीच ती गोष्ट आहे ना रजत सर, की यांच्याकडे काही दुसरे मुद्दे नाहीत बोलायला. आता काय सांगू? कारण जेव्हा एक बोट आपण लोकांकडे दाखवतो ना, तेव्हा बाकीचे बोट स्वतःकडे मोडलेली असतात. तुमच्याकडे स्वतः खूप वेळ होता, ज्या कुटुंबातील तुम्ही येतात. तुमचा पक्ष, तुमच्या कुटुंबातील लोक अनेक काळापर्यंत बिहारच्या सर्वोच्च पदावर बसले होते. तुम्ही तर खूप काही चांगल्या गोष्टी करू शकला असता. पण सांगायला खूप त्रास होतो. तेच 90चे दशक, तेच जंगलराज होते. 90च्या दशक तीच वेळ आहे जेव्हा बिहारमधून सर्वात जास्त स्थलांतर झाले. आजही माझे तरुण बंधू जे 90च्या दशकापासून स्थलांतर करून गेले, ते दुसऱ्या राज्यात गेले. दुसऱ्या राज्यात जाऊन त्यांना नोकरी मिळाली, त्यांनी घरे बांधली, लग्न केली, लेकरं-बाळं केली आणि त्याच राज्याचे होऊन राहिले. आज जेव्हा कोरोनासारख्या संकटात ते येतात, तर त्यांना प्रवासी म्हटलं जातं. त्यांना प्रवासी म्हटलं जातं. तर अशात यांच्यासाठी अशी परिस्थिती निर्माण कोणी केली? तर त्यांच्याकडे याचे काही उत्तर नाहीये लोकांना द्यायला. आणि म्हणून अशा वाटेल त्या घोषणा करतात, की मोदीजी तिसऱ्यांदा निवडून आले तर संविधान रद्द केले जाईल, लोकशाही संपुष्टात येईल. अरे ते आजपासून नाही 2000 पासून सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. एका राज्याचे मुख्यमंत्री होते. आता 25 वर्ष व्हायला आलीत. ना त्या राज्यात काही चुकीचं झालं आणि ना देशात चुकीचं झालं. मग 400 पार होईल का? 100%, 100%. अजून एक प्रश्न घेऊ शकतो आपण? हां. सर जसं आपण पाहिलंय की तुम्ही सुद्धा कंगनासोबत एक फिल्म केलेली आहे आणि आपण पाहत आहोत की त्या सुद्धा राजकारणात आलेल्या आहेत. तर मग सर तुम्ही तुमच्याकडनं त्यांना काही टिप्स देणार आहात की अरे त्यांना देवा! मदत होईल अशी तुम्ही सांगा? मी कंगनाला पर्सनली पण ओळखतो. त्यांना माझ्या टिप्सची अजिबात गरज नाही. आणि मीही इतकी मोठी रिस्क घेणारच नाही. त्यांना सगळी माहिती आहे. स्वतःचे भले-बुरे त्यांना कळते आणि त्या राजकारण चांगल्या पद्धतीने चालवतात. तर एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये चिराग पासवानवर आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहील. राजकारणाची लढाई आम्ही मोठमोठ्याने एकमेकांसमोर लढलो आहे. पण जेव्हा तेजस्वीच्या समोर माझ्या कुटुंबावर शिवीगाळ झाली आणि ज्या पद्धतीने ते काहीही न बोलता गप्प बसले, ही गोष्ट मला दुःख देऊन जाते. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत युवा नेता चिराग पासवान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे प्रेसिडेंट चिराग पासवान यांच्यावर आरोप आहे की हे डबल स्टँडर्ड आहे. चिराग, लालूजी आजकाल रोज आठवण करून देतात की बीजेपी वाले परिवारवादाविषयी बोलतात, परंतु चिरागच्या परिवाराला विसरतात. इथे तर त्याचे वडील राजकारणामध्ये, काका पण राजकारणामध्ये, भाऊ पण राजकारणामध्ये, बहिणीचा नवरा सुद्धा राजकारणात. नाहीतर आता काका भाऊ सगळेच गेले. आता माझे कुटुंब फारच लहान आहे. आता फक्त माझे भाऊजी आहेत जे यंदा निवडणूक लढवत आहे आणि ते चांगल्याने जिंकतील अशी आशा आहे. 2014 मध्ये खूप चालला होता परिवारवाद. मी पहिल्यांदाही लढलो होतो. इथं पण आलो होतो मी तेव्हा. आणि असाच एक प्रश्न विचारला गेला होता त्यावेळीही, की हा त्यांचा मुलगा आहे म्हणून राजकारणात उतरताय. त्यावेळेस मी केवळ 85,000 मतांनीच फक्त मी जिंकलो होतो. 2019 मध्ये मात्र हे मतांचे मार्जिन वाढून 2.5 लाखांच्या वर गेले. म्हणजे 14 ते 19च्या दरम्यान मी काम केलं, मी मेहनत केली, लोकांचा विश्वास जिंकला आणि हेच कारण होते ज्यामुळे मी 2014 पेक्षा अधिक जनादेश मला 2019 मध्ये मिळाला. 2020 मध्ये माझ्या पक्षाचे नाव, माझ्या पक्षाचे चिन्ह सगळं काही माझ्याकडून घेण्यात आलं. मला माझ्याच पक्षातून काढून बाहेर फेकलं गेलं. त्यानंतर मी अगदी स्क्रॅचपासून सुरुवात केली. जिथं मी नवीन पक्ष, नवीन नाव, नवीन लोकांबरोबर, नवीन लोकांना सोबत आणलं, मेहनत केली, मी लढलो, लोकांमध्ये राहिलो, लोकांचा विश्वास मी जिंकलो. आज महायुतीमध्ये सीट्स कोणी दान तर करत नाही. आजच्या तारखेत जर 5 सीट्स युतीमध्ये लोक जनशक्ती पार्टीला आहे, जिथं बिहारमध्ये फक्त 40 सीट्स आहे, त्याच्यात 5 सीट दिली जात आहे, तर कुठं ना कुठं ही तुमची मेहनत या मागचं कारण आहे. ह्या गोष्टीची अडचण नाहीये की तुम्हाला 5 सीट्स मिळाल्या आहेत, परंतु पासवानचा परिवार नाहीये, लालूजींचा परिवार आहे.
लालूजी अजिबात त्यांच्या नाही. मुलासाठी निवडणूक लढवतायत, रोहिणीला निवडणूक लढवून देत आहेत, मिसासाठी लढवतायत, तर तो परिवारवाद झाला. नाही, अजिबात नाहीये. तुम्ही लढवा ना निवडणूक. पण मिसा दीदी 2 वेळा निवडणूक हारल्या. तरी पण तुम्ही तिला तिसऱ्यांदा तिकीट दिलाय. हे चुकीचं आहे. आणि त्या कोणाच्या विरोधात हरतात? रामकृपालजींच्या विरोधात. रामकृपालजी कोण आहेत? एक कार्यकर्ता आहेत. ते राजदमध्ये होते तेव्हाही त्यांची कार्यकर्त्याची भूमिका होती आणि जेव्हा भाजपमध्ये आल्यावर सुद्धा ते कार्यकर्ताच आहे. हेच मी सांगू इच्छितो. तुमच्या नावामागे एक जबरदस्त आडनाव आहे, हा जिंकण्याचा क्रायटेरिया कधीच नसावा. शेवटी तुमचे सामर्थ्यच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. पण तुम्ही जी तिकीटं दिलेली आहेत, त्यात जेडीयूच्या एमएलसीची पत्नी आहे, एक जेडीयूच्या नेत्याची मुलगी आहे, जमुईमधून तुमचे वीणा देवी आहेत. या सगळे कोण ना कोण आहेत, कोणत्या ना कोणत्या परिवारातून येत आहेत, कोणाचा भाऊ, कोणाची मुलगी, तर कोणाची म्हणजे तुम्ही पत्नी. शांभवीविषयी बोलताय, जिला तुम्ही नेत्यांची मुलगी म्हणताय. मला तिथे एक तरुण मुलगी दिसते, जी खूप शिक्षित आहे. तिला ज्ञान आहे, वेल एज्युकेटेड, वेल लर्नेड, जी वक्ताही छान आहे आणि तिला स्वतःचा समाजसेवेचा एक अनुभव आहे. मीनाजीबद्दल तुम्ही बोलताय, चला त्या पण मागच्या निवडणुकीत जिंकल्या होत्या, त्यांना पण स्वतःचा अनुभव आहे. राजेश शर्माकडे मी बघतो, जे खगडियावरून निवडणूक लढणार आहे. तरुण मुलगा, जो उत्तम वक्ता आहे आणि त्याला राजकारणाचा अनुभव आहे, कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय. तो डिप्टी मेयर होता. 2020च्या विधानसभेची निवडणूक ते लढले. जिंकले नाही, पण ते भागलपूरवरून ते निवडणूक लढले. हे ते चित्र आहे बिहारचे, जे मला देशासमोर ठेवायचे आहे. आजपर्यंत बिहार म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं? बिहार, अपराध, भ्रष्टाचार, हेच सर्व गोष्टी होत्या ना. उद्या तुम्हालाही गर्व वाटेल असे तरुण चेहरे, अरुण भारती असो, शांभवी असो किंवा राजेश वर्मा, फॉर दॅट मॅटर मी चिराग पासवानलाही तरुणांमध्ये मोजतो. हे ते युवा चेहरे आहेत जे शिक्षित आहेत. हे चेहरे जेव्हा समोर येतील तेव्हा बिहारची छवी बदलेल. परंतु चिराग, प्रश्न असा आहे की दुसऱ्या पार्ट्यांच्या नेत्यांची, मग ते राहुल गांधी असो, मग ते लालू यादव असो, तेजस्वी असो, त्यांच्या परिवाराबद्दल बोलू आपण. पण बिहारमध्ये बीजेपीचे जेवढे नेते आहेत, सम्राट चौधरी, ते सुद्धा एकाच परिवारातले आहेत. संजय जायस्वाल पण आहेत, मी कुठे लवली आनंद आहेत परिवारवादाबद्दल आणि बोलतोय? मी तर बोलूच नाही शकत ना. जे बोलतायत त्यांना मी कुठे बोलताय परिवारवादाबद्दल? ज्यांच्यासोबत तुम्ही अलायन्स केलेला आहे त्यांना एकदा विचारा ना परिवारवाद काय आहे. नो, सो आय टोल्ड यू ना. म्हणजे जर पंतप्रधानांचे भाषण तुम्ही रजत सर भाषण ऐकलात पार्लमेंटच्या शेवटच्या सेशनमध्ये, त्यांच्या अंतिम संबोधन जे लोकसभामध्ये झाला, तो जर तुम्ही ऐकलं तर तिथं त्यांनी परिवारवादाबद्दल अगदी क्लिअरली सांगितलंय. कारण तेव्हा देखील हे विरोधी पक्षातील लोक होते जे पुन्हा भाजपचे काही मोठे नेत्यांचे नाव घेऊन परिवारवादाबद्दल बोलायचे आणि टीका करायचे. तर तेव्हाही माझ्या पंतप्रधानांनी अत्यंत कॅटेगोरिकली म्हटलं की जर कोणी स्वतःच्या सामर्थ्यावर पुढे येत आहे, आता मला कोणाचं नाव घ्यायची इच्छा नाहीये, पण मोठे मोठे पक्ष आहे जे स्वतःच्या नेत्यांना लॉन्च करताय आणि ते लॉन्च नाही होऊ शकत. राहुल गांधी. तर हे चुकीचे आहे. तुम्ही ठीक आहे, तुम्ही संधी द्या ना, पण जर कोणी नाही चालत तर पुन्हा पुन्हा त्यांनाच संधी का देतात? हे चुकीचं आहे. म्हणूनच तर तेजस्वी यादव म्हणतात की हे बीजेपी वाले शेणाला हलवा आणि हलव्याला शेण म्हणून विकत आहेत. त्यांनी ही गोष्ट 90च्या दशकात शिकली आहे म्हणून ते अशी उदाहरणे देतात. शेण, चारा. तुम्ही चाऱ्याविषयी बोलताय आणि चारा घोटाळ्याबद्दल सारखं बोललं जातं. तेजस्वीनी सांगितलंय की जर लालू यादव जर बीजेपी जॉईन केलं असतं तर ते राजा हरिश्चंद्र झाले असते. जर त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले असते तर ते चारा चोर ऐवजी भाई चारा असं झालं असतं. माहिती आहे का, आता आपण जे बोलताय ते आपण खूप फन वे मध्ये बोलतोय, पण याचे गांभीर्य समजून घेण्याची गरज आहे. जेव्हा हे लोक असं बोलतात तेव्हा देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न करतात. देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न उभे केले जातात. देशाच्या एका असा स्तंभावर हे प्रश्न करतात ज्याने खूप मजबूतीने या लोकशाहीला सांभाळून ठेवलं आहे. जेव्हा केव्हा हे लोक असे बोलतात तेव्हा त्यांना अराजकतेच्या वातावरण बनवायचं असतं जिथं न्यायव्यवस्थेला पूर्णपणे हे नाकारतात. मी मानतो आणि माझा विश्वास आहे रजत सर, माझा विश्वास आहे आपल्या न्यायव्यवस्थेवर. मी मानतो जर तुम्ही दोषी नसाल तर तुमच्याबरोबर काही वाईट होणार नाही. पण हो, जर तुम्ही दोषी ठरल्यात तर तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल. ही ताकद आहे आपल्या भारतीय ज्युडिशियल सिस्टमची. हे बघा, हा प्रश्न तर उठणारच ना की निवडणुकीच्या आधी केजरीवालांना जेलमध्ये टाकलं,
हेमंत सोरेनला जेलमध्ये टाकलं. कारण आहे म्हणूनच तर जेलमध्ये आहे ना. जर काहीच कारण नसतं तुम्ही नका देऊ ना कारणे. तुम्ही नका देऊ कारणे. आणि आज बघा केजरीवालजी आज कोणाकडून पाठिंबा मिळवतात? कोणाचे समर्थन घेत आहेत आज आता काही दिवसापूर्वीच सो कॉल्ड इंडिया अलायन्स व्हॉटएव्हर इट इज. तर त्या मंचावरून जेव्हा केजरीवालांना अटक झाली होती, तर त्या मंचावरून तेव्हा कोण-कोण होते? तुम्ही प्रत्येकाचा चेहरा झूम करून पहा ना. हे तेच लोक आहेत ज्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या केजरीवाल घेऊन फिरत असतं त्याच गांधी मैदानावर. अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये याच लोकांच्या नावे शंख फोडत होते, भ्रष्टाचाराचे आरोप लावत होते आणि आज याच लोकांची मदत घेत आहेत स्वतःला जेलच्या बाहेर काढण्यासाठी. हे खरं आहे का तेजस्वी आणि तुम्ही लहानपणापासूनचे मित्र आहात आणि तुम्ही अजूनही त्यांच्यासोबत असता? म्हणजे त्यांच्याशी बोलणं होत राहतं? त्यांच्या बरोबर राहत नाही, पण हो, ते माझे चांगले मित्र आहे. मित्र का लहान भाऊच आहे. तेजस्वीला नेहमी मी लहान भाऊ मी बोलतो, मानतो आणि खूप कारणे आहेत. मला वाटतं तुम्ही पण रिलेट करू शकाल. तुमच्या वडिलांचे मित्र, त्यांचे मुले अर्थात तुमचे मित्र बनतात. धिस इज व्हॉट हॅपन्ड विथ मी अल्सो. माझे बाबा आणि आदरणीय लालूजींचे घनिष्ठ संबंध होते. त्या दोघांनी एकत्र काम केलं आहे. ते दोघे एक सोबत राहिले आहे. याच कारणामुळे माझ्या लहानपणापासून तेजस्वीसोबत ती मुलाखत आणि परिचय ज्यांना होता. तुम्ही एवढं प्रेमाने भाऊ आणि मित्र म्हणत आहात, त्यांनी एका जाहीर सभेत तुमच्या आईवर शिवीगाळ हो, केली आहे. हो. आज याचे उत्तर मी देतोय कारण आज मी आहे दुःखी. आज मला कष्ट होतं या गोष्टीचा. ज्याला मी नेहमीच लहान भावासारखे मानत आलो, त्याच्याच समोर माझ्या कुटुंबातल्या लोकांना शिव्या दिल्या गेल्या. माझ्यासाठी आणि मी हे खरोखर सांगतोय मग मी भले कोणत्या दुसऱ्या अलायन्समध्ये असो ना, मला भीती नाही वाटत. माझ्यासाठी राबडीजी माझी आई आहेत आणि मी मानतो त्यांना माझी आई. माझ्यासाठी मिसा दीदी माझी मोठी बहीण आहे. माझ्यासाठी रोहिणी माझी बहीण आहे. त्या कुटुंबासोबत माझे लहानपणीचे नाते आहे. आज जरी मी दुसऱ्या अलायन्समध्ये आहे, पण मला त्या नात्यांना सांभाळून ठेवायचं आहे. राजकारणाची लढाई आम्ही मोठमोठ्याने एकमेकांसमोर लढलो आहे. पण जेव्हा तेजस्वीच्या समोर माझ्या कुटुंबावर शिवीगाळ झाली आणि ज्या पद्धतीने ते काहीही न बोलता गप्प बसले, ही गोष्ट मला दुःख देऊन जाते. मी जर तेजस्वीच्या जागी असतो आणि माझ्या समोर जर कोणी त्यांच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल अशा प्रकारे अपशब्द काढले असते, तर मी गप्प बसलो नसतो. मी तिथेच आपला घट्ट विरोध दर्शवला असता, पण अशा प्रकारची भाषा वापरण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही साध्या भाषेत पण आपला विरोध त्यांनी नोंदवू त्याचं शकता. उत्तर सुद्धा दिलं आहे. तेजस्वी म्हणतात, की आम्ही तर व्यासपीठावर होतो. खाली कोण काय बोलून Now this- व्हिडिओ बनवत होतं, आम्ही काय करू शकतो? पुढे ते म्हणतात, की मला दररोज हजारो लोक शिव्या देत असतात. नाउ दिस इज इवन वर्स. या गोष्टीला आता ते जस्टिफाय करत आहात. माझी आई तुमची देखील आई आहे. आणि ही केवळ माझ्या किंवा कोणाच्या आईची गोष्ट नाहीये, सर्वांची आहे. प्रत्येक जण एका कुटुंबातून येतो, त्यांची आई, त्यांची बहीण, मुलगी असते. मग कोणत्याही स्त्रीविषयी अशी भाषा तुम्ही ऐकूच कसं शकता? आणि आता ते जस्टिफाय करताय की मी ऐकलंच नाही. रजत सर समोर हे असेच व्यासपीठ असते आणि आम्ही पोडियमवर असतो एका रांगेत. आम्ही तर पंतप्रधानाच्या सभेला जातो तिथे एक मोठा डी केलेला असतो. त्याच्यातही तिथून कोणी जोरात बोलले तर ते पंतप्रधानांना ऐकू जाते. ते त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतात की त्याला काय समस्या आहे. आणि अशा पहिल्याच रांगेतला एक माणूस उभा राहून तुमच्या आई-बहिणीविषयी अपशब्द काढतो, जे आपण बोलू पण शकत नाही. ज्याला आपण विना बीप नॅशनल चॅनलवर दाखवू पण शकत नाही आणि तुम्ही फक्त गप्प बसता. तुम्ही फक्त ऐकतात. तुम्ही करा ना काहीतरी. तुमच्या समोर जर तेजस्वीबद्दल कोणी अपशब्द काढले मी असते, ऐकणार तर नाही, मग मी काय ऐकणार तुम्ही नाही. केलं असतं? मी तेजस्वीबद्दल तर काय कोणाबद्दलच ऐकणार नाही. मी कोणत्याच व्यक्तीसाठी ऐकणार नाही. एका सभ्य समाजात शिवीगाळीला कुठेही थारा नाही. मी परत सांगतोय तुम्ही जोरदार विरोध दर्शवू शकता, मर्यादित भाषेत राहून पण. तुम्हीच पहा ना एकावर एक ॲलिगेशन लावताय माझ्यावर डबल स्टँडर्ड पण म्हटलं, सगळं म्हटलं पण एका मर्यादेत राहून. तुम्ही हे करू शकतात. तुम्हीच विचार करा त्या माणसाची केवढी हिंमत की तेजस्वी यादव समोर चिराग पासवानच्या कुटुंबावर शिवीगाळ केल्यावर देखील त्याला काहीच नाही झाले. आता विचार करा हाच माणूस कुठेही जाईल. तिथं जाऊन मुली बहिणींवर, आईसारख्या स्त्रींवर न केवळ शिवीगाळच करणार तो माणूस, तर त्यांच्यासोबत अभद्र व्यवहार पण करू शकेल तो. आणि त्याला काहीच नाही होणार का? कारण चिराग पासवानबद्दल बोललो तर काहीच नाही झालं. मग तर या तर गावातल्या बायकाच आहात. जे बिहारची जी लोकं आहेत, त्यांचं ॲनालिसिस असं आहे, की हे यादवची पासवानला शिवी आहे. अरे देवा! हीच ती डिव्हिजन आहे. तुम्ही मला सांगा प्रत्येक यादव काय प्रत्येक पासवानच्या विरोधात आहे? काय राजदमध्ये पासवान नाही आहेत? आणि भाजपमध्ये यादव नाही आहेत? काय बोलताय तुम्ही?
म्हणजे हेच ते त्यांचे राजकारण आहे, ज्यावर गेली अनेक दशके हे लोक आपल्या भाकऱ्या शेकून घेतात. मी नाही मानत कोणी यादव आहे, कोणी पासवान आहे. मी नाही मानत कोणी मोठा, कोणी लहान, कोणी हिंदू, कोणी मुस्लिम. मी नाही मानत. आम्ही सगळे बिहारी आहोत आणि बिहारच्या अस्मितेची लढाई लढत आहोत. आम्ही बिहारच्या विसर पडलेल्या गौरवासाठी लढतोय. एक असा प्रदेश जो शैक्षणिक प्रगतीसाठी ओळखला जात असेल. नालंदा विद्यापीठ आज जेव्हा इतर देशांचे राष्ट्रप्रमुख येतात, तेव्हा माझे पंतप्रधान अभिमानाने नालंदा विद्यापीठाचा फोटो बॅकड्रॉपमध्ये ठेवून त्यांना भेटतात आणि फोटो पण काढून घेतात. त्या अभिमानाला आज आपण गमावला आहे. बिहारमधील शिक्षणाची आजची अवस्था बघा. तर या परिस्थितींमध्ये सुधार करण्याचा आम्हाला गरज आहे. तेव्हा हे लोक एम-वाय समीकरण करतात आणि एम-वाय समीकरण पुढे करून विभाजन करतात. माझेही हे समीकरण आहे. माझा महिला समीकरण आहे, माझा युवा समीकरण आहे. मी महिलांना एकत्र जोडेन, ते कोणत्याही जातीचे असो. मी तरुणांना एकत्र घेऊन येऊ, मग ते कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे असो. पण जेव्हा तुम्ही जातीभेद करतात, तेव्हा तुम्ही बिहारला ध्वस्त करतात. अजून एक प्रश्न आपण घेऊ शकतो. बिहारमध्ये जर तुम्ही जिंकून आलात, तुम्हाला बिहारचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल की केंद्र सरकारमध्ये मंत्री? इंग्रजीत एक म्हण आहे, इफ विशेस वर हॉर्सेस बेगर्स वुड राईड. जर तुमच्या इच्छेनेच सगळं झालं असतं, जर माझ्या मनाप्रमाणेच या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या, तर आज माझे वडील माझ्याबरोबर असते, माझे कुटुंब मोडलं नसतं, मला इतका संघर्ष करावा लागला नसता. पण इच्छा एकीकडे आणि वास्तव एकीकडे असते. मी प्रामाणिकपणे माझे काम करतोय. मला नाही माहीत भविष्यात माझ्यासाठी काय आहे. मला 3 वर्षांपूर्वी तरी कुठं माहीत होते. म्हणजे जे म्हणतात ना, नेपो किड्स बॉर्न विथ सिल्वर स्पून, आणखी काय-काय, सोन्याच्या चमचा, चांदीच्या पाळणा, काय-काय नाही म्हटलं गेलं. अँड वन फाईन डे माझ्याकडे राहायला घर देखील नव्हते. रात्रीच्या प्रहरी घरातल्या सगळ्या सामानासह आम्हाला रस्त्यावर फेकलं गेलं. अशात तर त्या इच्छांचा काही अर्थ उरत नाही वास्तविक जीवनात. तर मला नाही माहीत भविष्यात माझ्यासाठी काय आहे, पण मला इतकं माहीत आहे, चिराग पासवान प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहेत. अत्यंत कठीण परिस्थिती असो किंवा साधी सरळ असो, तयार आहेत. अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये चिराग पासवानवर आरोपांची मालिका अशीच सुरू राहील. भविष्यामध्ये अशी काही संभावना आहे का की तुम्ही राहुल गांधींसोबत जाल वगैरे? म्हणतात ना की यू शुड नेव्हर से नेव्हर. बट आय थिंक दिस इज वन थिंग आय कॅन श्योरली से नेव्हर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत युवा नेता चिराग पासवान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर आरोप आहे की हे सुडाचं राजकारण करतात. माझ्यासारखा निष्पाप चेहरा आणि सुडाचे राजकारण. नितीश कुमारांनी तुम्हाला त्रास दिला, हर्ट केलं, अपमान केला आणि तुम्ही मनातल्या मनात गाठ बांधली. तुम्ही 2020 बद्दल बोलताय, निवडणुकाबद्दल. तर 2020 मध्ये बिहार विधानसभेची ती निवडणूक होती आणि मी बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट असा मॅनिफेस्टो तयार केला होता, ज्यात बिहारच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सापडेल. बिहारचा महसूल कसा वाढेल, बिहारमध्ये रिलिजियस टुरिझमचे प्रमोशन तुम्ही कसे करू शकता, ॲग्रो प्रो राज्य आहे आमचे, मग शेतकऱ्यांच्या समस्या कशा प्रकार सोडवायच्या, तिथेच आपण प्रोसेसिंग युनिट लावून तिथले उत्पादन आपण कसे आपण देश विदेशात पसरू आणि शकतो, हे नितीश सर्व. कुमारच्या पक्षाला खाली सरकवून 43 वर अडकवणार. तुम्ही ती निवडणूक पूर्णपणे नितीश कुमारांच्या विरोधात नाही, लढलात. त्यांच्या विरोधात नाही लढलो. माझा बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट हा माझा मत होता की सरकारी एजेंडेचा भाग आम्ही कसं बनवू. पण युतीमध्ये यावर काही एकमत झाले नाही. पण 2च पर्याय होते. एक तर मी ऑल्टरनेटिव्ह अलायन्समध्ये जाणे, विच वॉज विथ राजद, काँग्रेस आणि इतर. पण मोदीजीचा हनुमान आहे, हेही शक्य नव्हते. तर त्यांच्या विरोधात जाऊ शकत नव्हतं. तर तेव्हा पक्षाने हा निर्णय घेतला की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आणि आम्ही प्रामाणिकपणे ती निवडून येण्यासाठी ती निवडणूक लढवली. जिंकलो नाही, हो, पण नुकसान झालं. तुमचे तर कमीच झाले नुकसान. लोक म्हणतात की नितीशजींचं घर जळून फक्त तमाशा बघत बसला होता हा चिराग. अजिबात नाही. अजिबात नाही. मी त्यांच्यापैकी नाही जो दुसऱ्यांच्या दुःखात, त्यांच्या दुःखात मी सुख मानतो. मी स्वतःच्या अचीव्हमेंट्सबद्दल प्राऊड फील करतो, पण दुसऱ्यांना दुःखी पाहून स्वतः जलसा करत नाही. बघा, हे आणखी कोणी नाही, तुमचे काका पशुपती पारस. आज विचारून बघा त्यांना काय म्हणतात ते. आता आता तर परिस्थिती बदलली आहे, परंतु त्यावेळेला चिरागने असं मला म्हटलं होतं की नितीश कुमारला राजकारणातून मला पूर्णपणे संपवायचं आहे. अजिबात नाही. मी नेहमी पदाच्या, दर्जाच्या, अनुभवाचा आदर करणारा माणूस आहे.
आणि आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. मी अजून त्या पातळीवर पोहोचलो नाही, जिथून मी राजकारणी धुरंधरांबद्दल मी अशी काही भावना ठेवू शकतो किंवा अशा प्रकार सूड घेऊ शकतो, जसं तुम्ही म्हटलं, अशी माझी परिस्थिती नाही. माझे मुख्यमंत्री हे गेली 20 वर्षापासून माझे प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. अशात मी केवळ माझ्या एक प्रयत्न केला होता माझ्या पक्षाला समोर घेण्यासाठी. निवडणूक लढून आपल्या पार्टीचे विधायकांना पुढे नेण्याची, जे त्यावेळी नाही होऊ शकलं. पण ही हे गोष्ट विचार खरी करून आहे का त्यांना की हरवायचं. तुम्ही तुमच्या काकांना असं म्हटलं होतात की तुम्ही गप्प बसा, तुमच्या रक्तामध्ये आणि माझ्या रक्तामध्ये फरक आहे? देवा! बरं, एकदा माझी इच्छा आहे, जेव्हा आम्ही न्यायालयात उभे आहातच, तर तुम्ही एकदा तरी वकीलची भूमिका सोडून माझे साक्षीदार बनून जा. कारण तुमच्यापेक्षा अधिक चांगलं मला कोण ओळखतं. तुम्ही मला नॉट सेइंग की तुम्ही वयाने खूप मोठे आहात, पण तुम्ही मला लहानपणापासून पाहिलंय. तुम्हाला असं वाटतं, तुम्ही माझ्या आईला ओळखता, माझ्या वडिलांना पण तुम्ही ओळखत होता. तुम्हाला वाटतं माझ्यात असे संस्कार असतील की मी आपल्या मोठ्यांशी उद्धटपणे वागेन. मला माहीत आहे, रागाच्या भरात ते मला खूप काही वाईट बोलले आणि आज नक्कीच त्यांना पश्चाताप होत असेल, कारण त्या गोष्टी खऱ्या नव्हत्याच. माझ्यासाठी वडिलांनंतर तेच माझे वडील होते. तुम्हाला माहिती आहे, मी जशा कुटुंबातून येतो, तिथे आम्ही काका-काकू पण नाही, मजले पापा, छोटे पापा, मजली मम्मी, छोटी मम्मी, बडे पापा असेच म्हणतो. तर अशात माझ्या वडिलांनंतर तेच माझे वडील होते. तर त्यांच्यासाठी असे शब्दांचा प्रयोग करणं, बरं ते रागावले होते, नाराज होते, पण मला वाईट एका गोष्टीचं वाटते, जर मी त्यांचा सख्खा मुलगा असतो. एक सांगा रजत सर, जर मी त्यांचा सख्खा मुलगा असतो, तरी त्यांनी माझ्यासोबत असंच केले असते? जर ते माझ्यावर रागावले होते, तर एकदा मला बसून माझा कान धरला होता, 2 थोबाडीत मारला असत्या, मला ओरले असते, समजावून सांगितलं असतं, एकदा तर मला सांगू शकले असते, की मला एक त्रास आहे. पण गोष्ट अशी आहे, की त्यांनी कधीच मला त्यांचा मोठा मुलगा मानलं नाही. एकदा जर मनापासून मला आपला मुलगा समजलं असतं, तर हे सगळं झालंच नसतं. चिराग, जे माझे तुमच्या वडील रामविलास पासवान यांशी संबंध होते, जे तुमच्याबरोबर संबंध आहेत, ते बघता मला हा प्रश्न विचारणं खूप कठीण जातंय. पण माझं हे काम आहे. प्रिन्स, त्यांनी हे सांगितलं की माझ्या वडिलांचा अपमान झाला, म्हणून आम्ही पक्ष फोडला आणि परिवारापासून दूर ही झालो. वॉज लाइक माय किड ब्रदर. म्हणजे तो माझा भाऊ नाही, माझ्या मुलासारखा होता. तुम्ही आता सुद्धा जाऊन बघा, केंद्रीय विद्यालय गोल मार्केट जवळ जी यांची शाळा आहे, तिथं त्याच्या रिपोर्ट कार्डावर माझी सही असायची. त्याच्या पीटीएमला मी जायचो. त्याला माझ्या मुलासारखं पाहायचो, बायो शिकवायचो, गणित शिकवायचो, इंग्रजी शिकवायचो, त्याची ग्रूमिंग करायचो. अशात आज या पद्धतीने मला त्रास नाही, तो माझ्याबद्दल काय बोलत आहे. मला त्रास आहे, तो माझ्या आईविषयी बोलत आहे, जी त्याच्यासाठी बडी मम्मी, बडी मम्मी, बडी मम्मी असा बोलायचा. आज राजकारणी द्वेष इतका वाढलाय, की तुम्ही तिचं नाव घेत आहे आणि ते सुद्धा चुकीचं नाव. माझी आई तुम्हालाही माहीत आहे, ती सरदारनी आहे, पंजाबी आहे आणि पंजाबमध्ये कधीच असे आडनाव शर्मा असे ते ठेवत नाही. तो त्यांचे चुकीचे नाव घेत आहे, रीना शर्मा पासवान म्हणतो. ती कौर आहे. तिथे कौर, सिंग, सरदारात या अशा प्रकारे संबोधन केले जातात. रीना शर्मा पासवान असे त्यांचे नाव घेऊन तो बोलू लागला. मला नाही वाटतं की कोणतीही गोष्ट इतकी वाईट ठरली असेल, की जिथे तुम्ही नात्यांची मर्यादा अशा प्रकारे ओलांडता. बघा, तुम्ही ज्यांना मोठे बाबा म्हणत होतात, ते जर नाराज होते, काहीतरी करत होते, तर तुम्ही त्यांच्याकडे जायचं होतं. त्यांच्याशी बोलून प्रश्न सोडवायचा होतात ना? तर ही मिसिंग लिंक आहे. मी गेलो होतो तेव्हा मला टायफॉईड झाला होता. मला पण बातम्यांमधून हे सगळं झाल्याचं कळलं. ती 13 जूनची रात्री होती रजत सर. 13 जून 2021ची रात्री. मला बातम्यांच्या माध्यमातून कळले, की असा-असा पक्ष आणि कुटुंबात फूट पडली आहे. अँड नेक्स्ट मॉर्निंग 14 जूनला सकाळी, अँड हे व्हिज्युअल्स YouTubeवर पण पाहायला मिळतील आणि तुमच्या आर्चिव्हजमध्ये पण असतील. मी आजारी होतो आणि चालत होतो. टायफॉईड झाला होता. हाताला कॅन्ड्युला होता. ड्रिप सुरू होते आणि मी गेलो त्यांच्या घरी आणि जवळ-जवळ 1.5 तास घराच्या बाहेर. आणि कोणते घर? जे माझेच होते. जे अंगणात मी खेळलो, वाढलो, हक्काने जायचं, दार उघडायचं, जेवलो, झोपलो, बसलो. आज त्याच घराची दारे माझ्यासाठी बंद झाली. मी 1.5 तास त्या तापात घराच्या बाहेर मी गाडीत बसून होतो. 1.5 तासानंतर जेव्हा दार उघडले, मी आत गेलो, तेव्हा पहिली व्यक्ती जी मला दिसली ती मधली आई म्हणजे काकू. ती माझ्या समोर आली. मी जातो, मी त्यांच्या पाया पडतो. त्या 2 पावले मागे सरकतात आणि म्हणतात, "तुझ्याबरोबर योग्य तेच होत आहे." कोणती आई आपल्या मुलाला अशा प्रकारे शाप देऊ शकते, की तुझ्याबरोबर जे घडत आहे ते चांगले आहे? मी तर त्या दिवशी माझे सर्वस्व द्यायला गेलो होतो. मला फक्त एवढेच हवे होते, की तुम्ही कुटुंब आणि पक्ष असा तोडू नका. बाबांनी मोठ्या मेहनतीने आपले रक्त आटवून
या पक्षाला उभे केले आहे. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी सगळे काही द्यायला तयार आहे. मी तर लहान म्हणूनच गेलो होतो. पण तेव्हाही त्यांनी माझ्या तोंडावर दार बंद केली. रामविलास पासवानांना कुटुंब आणि पक्ष नेहमी एकत्रच हवा होता आणि त्यासाठी त्यांनी त्याचं आयुष्यही वेचले. आणि त्यांच्या निधनानंतर ही भूमिका माझ्या काकांना देखील करायला हवी होती. बाबांनंतर ही त्यांची आम्हा बिहारी लोकांमध्ये कुटुंबातील मोठेच कोणतेही निर्णय घेतात. अशात तर त्यांच्या जागी काकांनाच ही जबाबदारी घ्यायची होती, की कुटुंब आणि पक्ष एकत्र ठेवण्याची त्यांची जबाबदारी होती. पण मला या असं वाटतंय. सगळ्या दरम्यान तुमच्या आईने काही प्रयत्न केला नाही का? सर, दिस वॉज इवन मोर हर्टफुल. जास्त त्रास तर याच गोष्टीचा झाला, की माझी आई, जिच्याकडे मी नेहमी तक्रार करत असते, की तुझा माझ्यावर कमी प्रेम आहे. तुझ्या दिरांवर, पुतण्यावर, त्यांच्यावर तू जास्त इन्व्हेस्ट करत आहेस का? मला या गोष्टीचे वाईट वाटत असे. माझे काका आईसाठी तिच्या मुलासारखेच होते. एकही दिवस जायचा नाही जेव्हा ते भाभी, भाभी, भाभी करत घरात यायचे. आणि आज तीच भाभी चिरागची आई झाली. त्यांच्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये चिरागची आई, चिरागची आई, चिरागची आई. म्हणजे कशी काय नाती बदलतात एका दिवसात? ज्या बाईने अनेक वर्ष, दशके तुमच्यावर मुलासारखे प्रेम केले, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला सांभाळून घेतले, आज 44 वर्ष झाली. बाबा जर असते तर 45 वर्ष झाली असती यांच्या लग्नाला. म्हणजे गेली 44-45 वर्ष तिने एक आई बनूनच माझ्या काकांना सांभाळून घेतले, त्यांच्या कुटुंबाला सांभाळून घेतले. आणि आज जेव्हा ती तुम्हाला फोन करत होती, ती पूर्ण रात्र ती बाई झोपू शकली नाही, 1 मिनिटही नाही. रात्रभर फोन करत होती ती, की "पारस, 1 मिनिटासाठी ये, 1 मिनिटासाठी ये. आपण बसून बोलू आणि सगळे व्यवस्थित करू." बसून बोलून प्रत्येक गोष्टीचे निवारण होते. पण ते आलेच नाहीत. आणि तीच भाभी आता चिरागची आई झाली आहे. मी फोटोत पाहिले तुम्हाला घर रिकामे करावे लागले, जिथे रामविलास पासवान अनेक वर्ष राहून गेलेत. म्हणजे त्या घराशिवाय माझ्या दुसऱ्या कोणत्याच आठवणीत नाहीयेत. 82चा जन्म आहे माझा. 89 मध्ये मी त्या घरात राहायला गेलो. आणि 7-8 वर्षांचा असेन मी. आणि तर त्याच्या आधीचं कोणालाच किती आठवतंय. त्यामुळे सगळ्या आठवणी माझ्या त्याच घराशी जोडलेल्या आहेत. आणि मी 34 वर्ष त्या घरात काढले मग मी. ज्यांचे तुम्ही हनुमान म्हणवता त्यांनी काही मदत नाही केली? आय डोंट नो. मी मदतीची अपेक्षा ही दुसऱ्यांकडून, रजतजी, कशी आणि का ठेवू? कारण जेव्हा सगळे म्हणत माझेच होते, मोठा हनुमान म्हणवता स्वतःला. माझे हं? माझे लोकच माझ्याबरोबर नव्हते ना त्यावेळी. दुसऱ्यांकडून अपेक्षा तेव्हा ठेवली असती जेव्हा माझे लोक माझ्याबरोबर असते. आणि मी सगळ्यांना ओरडून सांगू शकलो असतो, की माझी माणसे माझ्याबरोबर आहेत, तर दुनियेची कोणतीही ताकद माझ्या पक्षाला, माझ्या कुटुंबाला तोडू शकत नाही. कोणतीच ताकद नाही. धोका धोका मला घरच्यांनीच दिलंय. माझेच रक्त माझ्यासोबत असता, माझा सख्खा भाऊ, माझे बाबांसारखे माझे काका माझ्यासोबत असते, तर मला दुसऱ्यांशी काय अपेक्षा ठेवायची होती? बट हॅव्हिंग सेड इट ऑल, मला वाटतं गंगामधून खूप पाणी वाहून गेलं या सर्व गोष्टीमुळे. मी हे सगळं सोडलंय आणि ते आता खूप दूर निघून गेले आहेत. चिराग, या वादळात सगळं उडून गेलं. हातून घर गेलं. पण हा चिराग विझला नाहीये. वादळाने सगळे उडवून लावले तरी चिराग नाही विझला. हे पक्ष गेला, पक्ष चिन्ह गेले. मग कसं तुम्ही हा पक्ष उभा केलात परत? बाबांनी मला कधीच ते, ही नेव्हर ॲक्च्युअली टॉट मी पॉलिटिकली काय करावं किंवा करू नये. पण अनेकदा म्हणत असतं, की जीवनात कधी काही समजत नाही आहे. समोर अंधार दिसत असेल, क्लॅरिटी ऑफ थॉट्स नसेल, कन्फ्युजन असेल, विपरीत वेळ असेल, डिफिकल्ट टाइम्स असेल, तेव्हा लोकांमध्ये जायचं. त्यांच्यामध्ये जायचं तर तुला आपोआप रस्ता सापडेल. दिस इज एक्झॅक्टली आय डिड. 13 जूनला हे सगळं झालं. 5 जुलैला बाबांचा वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवशी आय स्टार्टेड दिस आशीर्वाद यात्रा. हाजीपूरवरून याची सुरुवात झाली. आणि ही 1.5-2 वर्ष सतत ही यात्रा सुरू होती. अँड हिअर आय एम. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो आपण? हां. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, जेव्हा तुमचा संकटाचा काळ होता आणि तुमची पार्टी पूर्णपणे तुटली होती, खरं आहे का की तुमचे मित्र तेजस्वी यादव यांनी त्यांची पार्टी आरजेडी मध्ये तुम्हाला येण्याचा प्रस्ताव केला होता? असा कोणताही प्रस्ताव कधी माझ्याकडे आला नाही आणि भविष्यात अशा प्रस्तावाची येण्याची शक्यता देखील नाही. माझा स्वतःचा पक्ष आहे. आम्ही युतीत राहू, आम्ही कणखर राहू, पण दुसऱ्या कोणत्याही पक्षात मर्ज होणार नाही. संकट समयी तुमच्या शेजारणी सोनिया गांधी यांचा पण काही मेसेज नाही आला? बरं, मी विचार करतो आता.
नाही. नाही. भविष्यामध्ये अशी काही संभावना आहे का, की तुम्ही राहुल गांधींसोबत जाल वगैरे? बरं म्हणतात ना, की यू शुड नेव्हर से नेव्हर. बट आय थिंक धिस इज वन थिंग आय कॅन शुअरली से नेव्हर. मग तुमच्या युतीची यावेळी किती जागा येतील? बिहारची जर तुम्ही गोष्ट करत असाल तर आत्मविश्वासाने म्हणतो की आम्ही 40 पैकी 40. आता मी सांगतोय काय कारण आहे माझ्या या विश्वासाचे. 2019च्या निवडणुका आम्ही 3 पक्ष मिळून लढलो. भारतीय जनता पक्ष, लोकदल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्ष. आम्ही फक्त 3 पक्ष होत्या. आम्ही 40 पैकी 39 आम्ही जिंकल्या. 2 अजून मजबूत पक्ष जे 2019 साली विरोधी पक्षात होते. आदरणीय जीतनराम मांझीजीचे पक्ष, आदरणीय उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष. हे 2 पक्ष आजच्या तारखेत आमच्या युतीमध्ये सामील झाले आहेत. म्हणजे 19च्या पेक्षा जास्त ताकद आमच्या युतीमध्ये 2024 मध्ये वाढली आहेत. म्हणून माझा विश्वास देखील वाढला आहे की जी एक सीट आम्ही मागच्या वेळेस गमावली होती किशनगंजची, ती देखील आम्ही जिंकू आणि 40 पैकी 40 जागा जिंकून 400 पार जागांमध्ये बिहारचे योगदान राहील. आणखी एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये चिराग पासवानवर आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहील. मग चिराग पासवानांची महत्वाकांक्षा काय आहे? जेव्हा मोदीजींचं सरकार बनेल तेव्हा तुम्हाला कोणतं मंत्रालय मिळेल? माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की इलेक्शनच्या कॅम्पेनच्या दरम्यान कुठल्या मुलीने तुम्हाला कधी प्रपोज केलंय का? वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत चिराग पासवान यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर आरोप आहे की हे अति महत्वाकांक्षी आहेत. चिराग, आजकाल तुमच्या पब्लिक मीटिंग्समध्ये गाणी कशी वाजतात हे मी लोकांना ऐकू इच्छितो. सिंहाचा मुलगा आहे चिराग, पूर्ण बिहारचा लाडका आहे चिराग. एक दोन गाणी आपण पाहूया जरा. मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ. आता 5 जागांवर लढणारा पक्षचा नेता म्हणतो की मी संपूर्ण बिहार जिंकून दाखवीन. जिथे 2 जागा असलेला पक्ष मागच्या 10 वर्षात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करू शकते, तर मग 5 जागा असलेला पक्ष हे नक्कीच म्हणू शकतो. आजकाल पण आपण तेजस्वीच्या पब्लिक मीटिंग्स बघतो, तिकडे पण गर्दी येते आणि खूप जोशही असतो त्या गर्दीमध्ये. नाही, आणि हे तर चांगलंच आहे. मला वाटतं तुम्हालाही एक व्हरायटी मिळते आणि ते असायलाच हवं. शेवटी आम्ही तर जनतेच्या दरबारात उभे आहोत. आम्ही पब्लिक डोमेनवर उभे आहोत. निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. ते त्यांची विजन ठेवतात आणि मी माझी ठेवतो. इव्हेंच्युअली जनतेला निर्णय घ्यायचा आहे की त्यांना, आता मी बोललो तर त्यांना वाटेल की मी राजकारण खेळतोय, पण फॅक्ट इज फॅक्ट ते एमवायच्या गोष्टी करतात. आता जनतेला हे ठरवायचं आहे की ते फुटीच्या राजकारणासोबत जाणार आहे किंवा सर्वसमावेशक लोकांच्या राजकारणासोबत जायचंय. एमवायचे राजकारण करणाऱ्यासोबत जायचं आहे की बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट म्हणणाऱ्यांच्या साथ द्यायची आहे. आपल्या पब्लिक मीटिंग्समध्ये तेजस्वी गाणी गातात. रिअली? तुमच्या तर रेकॉर्डवर गाणी चालतात. ते स्वतः गातात. ते म्हणतात की तू दगाबाज आहेस, वचन देऊन विसरून जातोस. रोजच्या रोज मोदीजी जर तुम्ही असं केलं, जनता रुसून हात मळत बसाल. बरोबर आहे, ते त्यांचे मत मांडतायत. पण समस्या अशी आहे की याच सगळ्या गोष्टींमुळे हे लोक यांनी राजकारणाच्या गांभीर्याला खाली आणून ठेवलंय. तुम्ही एका प्रदेशाचे नेतृत्व करण्याची आशा बाळगता, अशा कुटुंबातून तुम्ही येता जिथं तुमच्या कुटुंबातच 2-2 मुख्यमंत्री झाले आहेत. म्हणून मला वाटतं की राजकारणात गांभीर्य असणे पण गरजेचे आहेत. एका मोठ्या राज्याच्या नेतृत्वाचे स्वप्न तुम्ही जर बघता, मग या गोष्टी अशा हसण्यावारी नेऊ नये. बघा, अशा गाणी गाण्याने जर एनडीएचे Sorry. जितके पण नेता येतात ते भाषण देतात, पण मात्र कोणीच महागाई किंवा बेरोजगारीबद्दल काहीच बोलत नसतात. एका दशकापूर्वी रजत सर, मला नाही माहीत आणि मला नाही वाटत कोणालाही माहीत असेल की भारताची अर्थव्यवस्था कुठे होती, कुठे नव्हती, कोणत्या पायद्यांवर होती.
आज आपण गर्वाने सांगू शकतो की जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारताची आहे. हा तर झाला एक विषय. आता लोक म्हणतील अर्थव्यवस्थेचा संबंध अर्थशास्त्रज्ञांशी आहे, आमच्याशी नाही. जेव्हा एका देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते, तेव्हा राज्याचाही महसूल वाढतो. जेव्हा राज्याचा महसूल वाढतो, तेव्हा त्या क्षेत्राचा आर्थिक विकास होतो. जेव्हा क्षेत्राचा आर्थिक विकास होतो, तेव्हा त्या क्षेत्रातल्या गरिबांच्या हाती थोडे पैसे खेळू लागतात. त्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होते. तर याने त्यांच्या जीवनावर आणि देशाला मूलभूतपणे बळकट करण्याच्या दिशेने हा एक प्रयत्न आहे, ज्यावर माझा विश्वास आहे की 2047 पर्यंत आपण विकसित देश निर्माण करण्यासाठी आमची जी कल्पना आहेत, तर त्यासाठी पाया भक्कम असणे गरजेचे आहे. या फार बेसिक गोष्टी आहेत. आजपर्यंत कोणत्या पंतप्रधानांनी महिलांसाठी शौचालय उपलब्ध करून दिले? फक्त महिलांसाठीच का, आम्हा पुरुषांसाठी सुद्धा? तुम्ही सांगा, कोणाला उघड्यावर शौच करण्याचे आवडते का? का कोणी विचार केला नाही कोणी त्यांच्यासाठी शौचालय उपलब्ध करून देऊ? ही विचारसरणी ही तर अगदी सोपी आहे. ही तुमच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला किती बळ देते ही विचारसरणी. उज्ज्वला योजना आज गावागावात सिलेंडर पोहोचले आहेत. त्याच्यातली चूल, तो धूर, त्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम, या सगळ्या गोष्टी या अत्यंत मूलभूत गोष्टी आहेत, खूप बेसिक आहेत. पण तुम्ही खेड्यापाड्यामध्ये जाऊन बघणार तर या गोष्टी खूप गरजेमध्ये मोडतात. तर माझ्या पंतप्रधानांनी आज त्या गरिबाच्या अत्यंत महत्वाच्या गरजेच्या गोष्ट ओळखून आणि तो पाया मजबूत केला आहे. मला खात्री आहे की येत्या 5 वर्षात आपण 3ऱ्या क्रमांकावर जाऊ अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. आज गेल्या 10 वर्षांत 25 कोटीहून अधिक लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर आले. आणि हा जो डेटा आहे तो ऑथेंटिक डेटा आहे. असं नाही आहे की मी हा डेटा तयार करून मी नाही आणलाय. 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. तुम्ही विकसित देश तेव्हाच बनू शकता ना जेव्हा तुमचे राज्य विकसित होणार. जर विकसित विधानसभा असतील, विकसित प्रखंड असतील, अनेक ठिकाणी ब्लॉक म्हणतात, ब्लॉक असतील, पंचायती असतील, गावे असतील, त्या दिशेने हे सरकार काम करत आहे. त्यामुळे जे गाणे गाऊन भाषणे देतात की इथे काय चाललंय हे लोकांना समजू द्यायचं नाही. मग चिराग पासवानांची महत्वाकांक्षा काय आहे? जेव्हा मोदीजींचं सरकार बनेल तेव्हा तुम्हाला कोणतं मंत्रालय मिळेल? बरं, पहिली गोष्ट ही थँक्यू. सर्वप्रथम मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. ओव्हर अँबिशियस असण्याला मी तर आरोप मानत नाही. आणि माझी इच्छा आहे आणि मी तुम्हाला पण सांगू इच्छितो की व्हा अँबिशियस, ओव्हर अँबिशियस व्हा. जोपर्यंत तुम्ही ओव्हर अँबिशियस नसणार, तुम्हाला आयुष्यात काही नाही मिळणार. हा जग तर निर्दयी आहे. लोक तुमचे पाय खेचायला कमी करणार नाही, ते तुम्हाला डिमोरलाइज करतील, डिमोटिवेट करतील. तुम्ही जर ओव्हर अँबिशियस असले तरच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आणि हे प्रत्येकात असलेच पाहिजे. म्हणून मी ओव्हर अँबिशियसला चांगले मानतो. आता जनतेमधून आपण प्रश्न घेऊया. तुम्ही एक अभिनेताही होतात आणि दिसायलाही खूप सुंदर आहात. तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की इलेक्शनच्या कॅम्पेनच्या दरम्यान कुठल्या मुलीने तुम्हाला कधी प्रपोज केलंय का? फक्त कॅम्पेनिंगच्या दरम्यान. तुम्ही सांगू शकता. नाही, ठाऊक नाही का, बट फॉर सम रिझन लोक थोडं घाबरतात माझ्या जवळ यायला त्यांना. मला नाही वाटत मी अशा वाइब्स देतो त्यांना. बरं, असं काही होत नाही, नाहीतर मीच ब्लश करणार आहे. म्हणून असे न होवं हेच चांगले. बघा, आता तुम्ही जेव्हा कंगना रनौत बरोबर फिल्म केलेली होती तेव्हा तर कुठे ब्लश केलेलं दिसलं नाहीत. माझ्याकडे 2-3 सीन आहेत, मी लोकांना दाखवू इच्छितो. अरे, आर यू सीरियस? कब मौसम बदलेंगे किसको है ये पता, प्यार हो जाता है कैसे, जाने ना जाने ना जाने ना जाने ना नजर से. बस झाला. कापून टाका. झालं इथं तर झालं. तुम्ही बिलकुलच ब्लश करताना दिसत नाही आहात. लुक ॲट मी नाव. माझा प्रश्न असा होता की तुम्हाला चित्रपटांचे डायलॉग्सच लक्षात राहत नव्हते. हो. मग तुम्हाला इतकी मोठी मोठी भाषणं कशी काय लक्षात राहत होती? नाही, अगदी बरोबर बोललात तुम्ही. दिस यूज टू हॅपन ॲक्च्युअली रजत सर. म्हणजे मी जेव्हा सेटवर जायचो तेव्हा मला एका पानाचा डायलॉग दिला जायचा, बरोबर. आणि जेव्हा मी बोलायला सुरुवात करायचो तेव्हा त्याला 2.5 पानांचा करून टाकायचो. मी बोलतच राहायचो. शेवटी नेत्याचेच रक्त आहे, बरोबर. मग ते उफाडून यायचेच. इम्प्रॉम्प्टू बोलायची सवय आहे. मग त्या अर्ध्या मिनिटाचा सीन मी 2.5 मिनिट 3 मिनिटापर्यंत मी त्याला खेचून राहायचो. मग माझ्यासोबत ही फार मोठी समस्या होती, कारण मला डायलॉग कधीच आठवायचे नाहीत. म्हणूनच भाषण मी कधी वाचून किंवा पाठ करून देत नाही. जे वाटतं ते मनापासून बोलतो. अजून 1-2 प्रश्न घेऊया आपण.
तुम्ही इतके तरुण चांगले राजकारणी आहात, मग बिहारचे मुख्यमंत्री कधीपर्यंत बनणार? इतकी चांगली ग्रोथ होते तुमची, मी बघतोय. बिहारचे मुख्यमंत्री कधीपर्यंत बनाल? अरे, जर माझ्याकडे याचं उत्तर असते तर मी नक्कीच दिलं असते. पण मी भविष्यवाणी करत नाही. अ, आणि परत तीच गोष्ट जी अच्छा, मी मग आधी हे सांगितली सांगा ना. की नितीश कुमार कधी रिटायर होणार आहेत? आम्ही लोक जनतेच्या पब्लिक डोमेनमध्ये असतो. जनता ज्याला नाकारेल तो राहणार नाही आणि ज्याला स्वीकारेल तो पुढे जाईल. मी स्वतःच बिहारची आहे. मला तुम्हाला हे विचारायचंय, की तुम्ही असं काय वेगळं करू शकता, असं काय दावा करू शकता, की तुम्ही काय वेगळं आणू शकता, की जसं तुम्हाला माहित आहे, की नितीश कुमारजी पण आहेत आपले मुख्यमंत्री आणि म्हणजे तुम्ही असा काय वेगळा दावा करताय? मी जो बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट या विजनला घेऊन निघालोय, मी मानतो की बिहारमध्ये चौफेर विकासाची गरज आहे. मल्टी डायरेक्शनल अप्रोच आम्हाला ठेवायला हवा. एका बाजूला शिक्षण, जो बिहारसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जोवर शिक्षण येणार नाही तोवर जात पात धर्म मजहब नेत्यांचे भडकवणे, लोकांना बोलवणे हे सगळं चालू राहील. तर शिक्षण नसणे आणि रजत सर, ही माझ्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. आज देखील आमच्या मुलांना शिक्षणासाठी कोटाला जावे लागते. कोटामध्ये शिकणारा बिहारी, शिकवणारा बिहारी, अधिकतर शैक्षणिक संस्थांचे मालक पण बिहारीच, पण व्यवस्था राजस्थानची का? का बरं ही पद्धती पटनामध्ये नसावी? का भागलपूरमध्ये, दरभंगामध्ये, मुझफ्फरपूरमध्ये, बिहारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये का आपण शैक्षणिक हब नाही तयार करू शकत? दुसरी गोष्ट, राज्याचा महसूल आम्हाला वाढवायचे आहे आणि तो वाढणार कसं? आपण लोक इतके ब्लेस्ड आहोत रजत सर. आम्ही सगळ्या अशा राज्यातून येतो जिथं रिलिजियस टुरिझमसाठी अनेक संधी आहेत. अयोध्येत एक राम मंदिरचा निर्माण झाला. आस्था एका बाजूला. मी आस्थेबद्दल बोलतच नाहीये. विचार करा त्या क्षेत्राचा किती आर्थिक विकास होऊ लागला आहे. तिथे हॉटेल्स येऊ लागतात, रिसॉर्ट्स येऊ लागतात, MNC येऊ लागतात. जर अयोध्येला इतके मोठे आणि भव्य राम मंदिर बनवू शकते, तर माझ्या सीतामाईचे भव्य मंदिर सीतामढीला का नाही बांधू शकत? नाव जस्ट इमॅजिन, मंदिराच्या निर्माणानंतर पुन्हा ती गोष्ट आहे, आस्था एके बाजूला. ज्यांची आस्था आहे ते जाणारच. आता विचार करा, अयोध्या आणि सीतामढी दरम्यान 6 लेनचा कॉरिडॉर तयार झाला. जो श्रीरामाचे दर्शन घ्यायला जाईल तो माझ्या सीतामाईचे आशीर्वाद घ्यायला पण येईलच ना. तिथेच बोधगया आहे, गौतम बुद्धांची धरती. तिला आपण एक वर्ल्ड क्लास सिटी बनवू शकतो. तिथे इंटरनॅशनल टुरिस्ट पण तिथे येतात. भगवान महावीरांचे जन्मस्थान आहे, लछवाड आहे, तिथं वैशाली आहे, गुरु गोविंद सिंहाची धरती. किती शीख समुदायाचे सरदार लोक इथे दर्शनाला येतात. जर या सगळ्यांना जर आपण रिलिजियस टुरिझम म्हणून विकसित केलं तर विचार करा किती रेव्हेन्यू जनरेशन सुरू होईल. कृषी प्रधान राज्य आहे माझे. तिथल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मी हाजीपूर, माझ्या बाबा जिथले होते तिथून जर आपण, हाजीपूरची केली खूप फेमस आहेत. हाजीपूरवरून जे असतील त्यांना माहीत असेल. हाजीपूरची ही केली डाऊन साऊथ जातात, त्यांचेच केल्यांचे चिप्स बनतात आणि त्याची चांगली प्रकारे पॅकेजिंग, मार्केटिंग, प्रोसेसिंग होते. आता जर हीच प्रोसेसिंग युनिट जर हाजीपूरमध्ये लावली तर त्या शेतकऱ्याला पण जास्त पैसे मिळेल. तिथेच त्याचे पॅकेजिंग, प्रोसेसिंग होईल, मार्केटिंग होईल. मखाना आजच्या तारखेत त्याला पंतप्रधानांनी जगात नाम कमवून दिले आहे. तर त्या मखाण्याची जर आपण तिथंच पॅकेजिंग करून दिली, त्याची प्रोसेसिंग सुरू करू, मार्केटिंग सुरू केली तर शेतकऱ्याच्या हातात जास्त पैसे येणार. अजून एक सांगतो, आमच्या बिहारचे 6 महिने तर पूर आणि दुष्काळ झेडत राहतो आम्ही. अर्धा बिहार, मी कोणी भविष्यवक्ता नाही पण मी तुम्हाला लिहून देतो, जुलैच्या महिन्यात सरता सरता अर्धा बिहार पुराखाली असेल आणि अर्धा दुष्काळात. आता याचे परमनंट सोल्युशन हवे की नाही सांगा. इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्सवर आम्ही काम करू शकतो, नद्यांना जोडायच्या योजनेवर. त्यामुळे सिंचनाचा प्रश्नही सुटणार आहे. एका ठिकाणचे पाणी वडून ते पाणी त्या भागात नेऊन देऊ आम्ही जिथे दुष्काळाचा त्रास आहे लोकांना. तर या काही गोष्टी आहेत ज्यावर आपण त्वरित काम करू शकतो. जर आपण काम सुरू केल्यास तर बिहारला आपण सगळे मिळून परत त्याच वैभवात आणू शकतो ज्यासाठी बिहार ओळखले जात होते. त्याच विद्यापीठासाठी आता हॉस्पिटल्स नाही आहे. तुम्ही ब्लॉक्समध्ये जा, तुम्ही पंचायतीमध्ये जा, नाही आहेत तिथे हॉस्पिटल्स. या सगळ्या गोष्टी मल्टी डायरेक्शनल अप्रोचमध्ये जी मी बोलतोय, टार्गेट ओरिएंटेड करून, टाइम बाउंड करून आपल्याला पुढे जावे लागेल. तर हा माझा विचार आहे ज्याच्यासोबत, आणि ही फक्त काही उदाहरणे आहेत. तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारा बिहारच्या समस्येबद्दल, आय हॅव अ सोल्युशन टू इट. मी इथे प्रश्न विचारायला नाही तर त्यांचे उत्तर द्यायला आलो आहे. हे ऐकून चांगलं वाटलं की चिराग, तुमच्या डोक्यामध्ये एक विजन आहे, बिहार कसा असावा, त्याची प्रगती कशी असावी, आणि बाकीचे प्रश्न जे तुम्हाला विचारले गेले त्याला बेधडकपणे तुम्ही उत्तरं दिलीत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आजच्या खटल्याचे जज
अनंत विजय यांचा निर्णय आजच्या खटल्याचा. आप की अदालतमध्ये आज आपण खटला चालवला बिहारचे तरुण नेते चिराग पासवान यांच्यावर. चिराग पासवान यांना विचारलं त्यांच्या वारसाबद्दल, त्यांच्या राजकारणाबद्दल, त्यांच्या विजनबद्दल, त्यांच्या महत्वाकांक्षेबद्दल. आता वेळ झाली आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज अनंत विजय यांच्या निर्णयाची. जर रजतजींसारखे वकील असतील आणि चिरागसारखा तरुण बिहारी आरोपीच्या पिंजऱ्यात असेल तर खटला अत्यंत मनोरंजक होतो. आपण पाहिलं की रजतजींनी विविध तऱ्हेने चिरागवर आरोप लावण्याचा, त्यांना दोषी ठरवण्याचा, प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण चिरागने न केवळ कौटुंबिक विवाद, परिवारवाद आणि राजकारणातले जवळपास सर्व पैलू आणि बिहारबद्दलचं त्यांचं विजन सर्वांसमोर मांडलं आणि खूपच चांगल्या पद्धतीने त्यांनी रजतजींच्या सर्व आरोपांना अतिशय योग्य पद्धतीने उत्तरं दिली. आणि मला असं वाटतं की ही अदालत त्यांच्या उत्तरांनी संतुष्ट झाली आणि त्यामुळे अदालत चिराग पासवान यांना निर्दोष मुक्त करते. धन्यवाद. याच अपेक्षेने, याच विश्वासाने की चिराग पासवान बिहारच्या जनतेसाठी अशाच प्रकारे काम करत राहतील, त्यांच्या दुःख यातनेला समजून घेण्याचा प्रयत्न करतील आणि आयुष्यामध्ये ते खूप मोठ्या स्तरावर जातील, यशस्वी होतच राहतील. आजचा खटला आपण इथेच थांबूया. पुढल्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.